नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये। तर ज्या विद्यार्थ्यांनी तलाठी भरतीचे पेपर दिलेले होते तर 23 जिल्ह्यांची सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट या ठिकाणी जाहीर झालेली आहेत। म्हणजे निवड यादी आणि प्रतीक्षा यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे। तुम्ही जर ह्या जिल्ह्यांमधून पेपर दिलेले असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी तुमचं नाव बघू शकतात। खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी चेकही केलेलं असेल, ज्यांनी चेक केलेले नसेल तर ह्या वेबसाईटवरती येऊन mahabhumi.gov.in या वेबसाईटवरती येऊन तुम्ही या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याची पीडीएफ डाउनलोड करून त्यामध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं आहे की नाही त्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात। ओके, या 23 जिल्ह्यापैकी कोणत्याही जिल्ह्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी यादी दिसेल। ह्या यादीमध्ये तुम्ही नाव बघू शकतात कॅटेगरी वाईज आणि किती मार्क्स या ठिकाणी पडलेले आहेत। 200 पैकी तुम्ही या ठिकाणी बघू शकतात। पदसंख्या, कॅटेगरी, एससी कॅटेगरी या ठिकाणी दिलेल्या आहेत। सोलापूरची ही पीडीएफ आहे, या ठिकाणी तुम्ही चेक करू शकतात। ओके, आता उर्वरित 13 जिल्ह्यांची जी काय आहेत निवड यादी आणि प्रतीक्षा यादी कधी लागू शकते त्याबद्दलच इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत। तुम्ही जर अजून आपल्या ए क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर अगोदर सर्वांनी आपल्या ए क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्याशेजारील बेलचं बटन सर्वांनी प्रेस करा। तर आता आपण बघूयात 23/1/2024 हे प्रसिद्धी पत्रक आहेत। विषय महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती सन 2023 निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्याबाबत 23 जिल्हे। ओके, 23 जिल्ह्यांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी या ठिकाणी काय झालेली आहेत, प्रसिद्ध झालेली आहेत। निवड यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं नाव आहे। जर निवड यादीतील जे काही विद्यार्थी आहेत तर ते उपस्थित राहिले नाही किंवा त्यांनी त्या ठिकाणी जॉईनिंग केली नाही तर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी चान्स दिला जातो। ओके, अशा 2 याद्या या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या आहेत। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कोणत्याही सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ए क्लास एज्युकेशन ॲप हे बेस्ट आहेत। ए क्लास एज्युकेशन ॲपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत। तुम्ही जर तलाठी भरतीची तयारी करत असाल, ग्रामसेवक भरतीची, त्यानंतर पोलीस भरतीची तयारी करत असाल, इतर कोणत्याही सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल तर तुम्ही सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करून घ्या। याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। अत्यंत कमी फीजमध्ये आपण बॅचेस या ठिकाणी अवेलेबल करून देतो। या ठिकाणी तुम्हाला नोट्स, टेस्ट सिरीज हे सर्व काही तुम्हाला आपल्या ए क्लास एज्युकेशन ॲपवरती भेटेल। तर सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करा, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। किंवा प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही त्या ठिकाणी ए क्लास एज्युकेशन ॲप नाव टाकलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी आपलं ॲप भेटून जाईल। तर सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करा। सर्वांनी टेलिग्रामला जॉईन व्हा। टेलिग्रामची लिंक पण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। यावरती पण तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन भेटते। प्रत्येक व्हिडिओची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल। त्या ठिकाणी तुम्हाला नोट्स वगैरे सर्व गोष्टी भेटतील। तर सर्वांनी टेलिग्रामलाही जॉईन व्हा, व्हॉट्सअप ग्रुपलाही जॉईन व्हा, त्याची पण लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। विषयात नमूद केल्यानुसार महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील तलाठी गट क संवर्गाची सरळ सेवा पदभरती 2023 मधील गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। भरतीचा पुढील टप्पा हा निवड याद्या व प्रतीक्षा याद्या तयार करण्याचा आहे। पेसा क्षेत्र नसलेल्या 23 जिल्ह्यांसाठी तलाठी पदासाठी शिफारस केलेल्या उमेदवारांच्या निवड याद्या व प्रतीक्षा याद्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत। म्हणजे पेसा क्षेत्र नसलेले जे काही 23 जिल्हे आहेत तर त्या 23 जिल्ह्यातील जी काही निवड यादी आहे आणि प्रतीक्षा यादी आहे तलाठी भरतीची या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तुम्हाला मी थोड्या वेळापूर्वी दाखवलेलीच आहे। त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तुमचं नाव त्या यादीमध्ये आहेत का प्रत्येक जिल्ह्याच्या त्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकतात। ओके, त्यानंतर बघा 23 जिल्ह्यातील ज्या काही निवड याद्या आहेत, प्रतीक्षा याद्या आहेत या ठिकाणी प्रसिद्ध झाले आहेत, जाहीर झालेल्या आहेत। पेसा क्षेत्र नसलेले, आता पेसा क्षेत्र असलेले जे काही 13 जिल्हे आहेत बघा, माननीय सर्वोच्च न्यायालयात अनुसूचित क्षेत्रातील पेसा कायदा लागू 17 संवर्गातील सरळ सेवा, आता 17 संवर्गामध्ये तलाठी ही पद येतं। ओके, 17 संवर्गातील सरळ सेवा पदभरती अनुषंगाने दाखल याचिका पेटिशन फॉर स्पेशल लीव्ह टू अपील ओके नंबर 22/109/2023 मधील निर्णयास अधीन राहून अनुसूचित पेसा कायदा लागू असलेल्या 13 जिल्ह्यांची निवड यादी तयार करण्याचे काम संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हा निवड समित्यामार्फत सामान्य प्रशासन विभागाचे पुढील निर्देशानंतर करण्यात येईल। ओके, आता सर्वोच्च न्यायालयाचा जो काही निकाल लागेल, त्यांचा जो काही आदेश येईल त्या आदेशानंतरच तुमच्या ज्या काही निवड याद्या आहेत आणि प्रतीक्षा याद्या आहेत त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येईल। तर त्या जिल्ह्याच्या जिल्हा निवड समिती मार्फत त्या याद्या तुमच्या तयार करून त्या ठिकाणी त्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत। निवड याद्या आणि प्रतीक्षा यादी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा निवड समितीमार्फत सामान्य प्रशासन विभागाचे पुढील निर्देशानंतर करण्यात येईल। त्यामुळे निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या जिल्ह्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत। तर आता कोणत्या कोणत्या जिल्ह्यांच्या
निवड यादी आणि प्रतीक्षा यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. रायगड असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, परभणी, बीड, लातूर, जालना, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर धाराशिव आणि हिंगोली इतक्या 23 जिल्ह्यांच्या निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. ओके, आता उरलेले जे काही 13 जिल्हे आहेत त्यामध्ये पुणे असेल, नाशिक असेल, त्यानंतर जळगाव असेल, असे 13 जिल्हे आहेत. तर त्या 13 जिल्ह्यांच्या याद्या ह्या ज्या वेळेस माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो काही आदेश येईल, जो काही निकाल लागेल, त्याच्यानंतर जिल्हा निवड समितीमार्फत ह्या याद्या तयार करून त्या ठिकाणी त्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. ओके, त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध नंतर उमेदवारांची ओळख, प्रमाणपत्रे व संबंधित कागदपत्रे पडताळणी, वैद्यकीय तपासणी, त्यानंतर चारित्र्य पडताळणी, याचप्रमाणे समांतर आरक्षणाप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी ही अंतिम नियुक्तीपूर्वी कार्यवाही संबंधित जिल्हा निवड समितीकडून जिल्हा स्तरावर करण्यात येईल. ओके, तुमचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहेत तर ते व्हेरिफिकेशन तुमचं जिल्हा निवड समितीकडून जिल्हा स्तरावरती त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्याची डेट ही तुम्हाला वेबसाईटवरती भेटेल आणि त्याच वेळेला तुमचं त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर तुमची जॉईनिंग त्या ठिकाणी होणार आहेत. ओके, ही तुमची फायनल लिस्ट आहेत, याच्यामध्ये काही चेंजेस त्या ठिकाणी होण्याचे चान्सेस नाही ते. ओके, यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर त्यांची जॉईनिंग होईल. तर सर्व डेट तुम्हाला ह्या वेबसाईटवरती भेटेल. जशी काही अपडेट येईल तर त्या अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.